श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची आणि नवरीचा वंसा म्हणजे काय, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. यंदाही 14 जानेवारीला मंगळवारी देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील या दिवशी सवाष्णी महिला सुगड पूजा करतात. तुम्ही पहिल्यांदाच जर सुगड पूजा करणार असाल तर आता जाणून घेऊया त्याची विधी, पूजा आणि साहित्याबद्दल. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया सुगड हा शब्द आला तरी कुठून, या शब्दाचा नेमका अर्थ आहे तरी काय. खरं तर सुगड हा शब्दाचा मूळ शब्द हा सुघट असा आहे. शेतीमालांनी भरलेल्या घटाला सुघट असं म्हणलं जातं. काही कालानंतर या शब्दाला सुगड असं संबोधलं जाऊ लागलं. आज प्रत्येक जण सुगड असा शब्द त्या शब्दाचा उल्लेख करतात. मकर संक्रांतीला 2 रंगाचे सुगड मिळतात. तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे छोटे माठ म्हणजे सुगड, ज्याला सुगड असे म्हणलं जातं. पूर्वीच्या काळात मातीचे घट नव्हतेच. अशा वेळी घरातील लहान गडव्याने सुगड पूजा केली जात होती. पण आज मकर संक्रांत आली की बाजारात तुम्हाला सहज तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळतात. या सुगडमध्ये शेतातील धान्य भरून त्याची पूजा केली जाते. आता जाणून घेऊया आपण सुगड पूजेच्या साहित्याची लिस्ट आपण आता जाणून घेऊया. मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलंही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा. 1 सुवासनीसाठी 5 सुगड आणि 1 मातीची पंती. जर 2 सुवासनी असतील तर 10 सुगड लागतील. मोठे काळे किंवा लाल म्हणजे तांबड्या रंगाचे सुगड हे 5 सुगड, 1 मातीची पंती, हरभरा, ओला हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे म्हणजे भुईमुगाच्या शेंगा, बोरं, तिळगुळ, हळद आणि कुंकू, त्याचबरोबर गव्हाच्या लोंब्या आणि फुलं मार्केटमधून घेऊन या. सुगड पूजा करण्याआधी ही तयारी जरूर करून ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी सुगड पूजा करणार आहात तिथे हे साहित्य जमा करून ठेवा. पाट किंवा चौरंग, त्याच्यावर अंतरण्यासाठी लाल रंगाचा कापड, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळाचे लाडू, बाजारातून आणलेलं साहित्य सगळे एकत्र करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला पटपट पूजा करण्यास सोयीस्कर होईल. आता जाणून घेऊया मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची. मकर संक्रांतीला लवकर उठून आंघोळ करायची. आंघोळ करण्याआधी आपल्या शरीराला पहिला उटणं लावून घ्यायचं. उटणं हे कसं बनवायचं, तिळाचं उटणं लावून घ्यायचं. तिळाचं उटणं कसं बनवायचं हे आता आपण बघूया. तिळाचं उटणं बनवण्यासाठी थोडंसं तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये थोडीशी हळद, दूध घालून त्याची पेस्ट बनवून ते पूर्ण शरीराला लावून घ्या. त्यामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. त्यानंतर तीळ घालून सूर्याला अर्घ्य द्यावे. तसेच या दिवशी महिला नवीन काळे वस्त्र परिधान करून पूजा करू शकता. आता सर्वात आधी घरातील देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. नंतर ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग अंतरायचा आहे. त्याभोवती सुंदर रांगोळी काढायची आहे. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र परिधान करून म्हणजे वस्त्र अंतरून त्यावरती तांदूळ किंवा गव्हाची रास ठेवायची आहे. नंतर सुगड धुवायचा किंवा ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यामध्ये 5 सुगडाला 5 ठिकाणी उभे हळदी कुंकू लावायचं आहे. आता हे सुगड तांदूळ किंवा गव्हावर स्थापन करायचे आहेत. मातीच्या पंतीत तीळ आणि गूळ ठेवायचा आहे. त्यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तिळगुळ, हळद कुंकू, गव्हाच्या ओंब्या घालायच्या आहेत. सुगडावर अक्षता, फुलं, हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करायची आहे. आता धूप दीप अर्पण करायचं आहे. सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. निरांजन तयार करून ओवाळायचं आहे. नंतर काही ठिकाणी पूजा झाल्यानंतर हे सुगड नवीन कापडाने झाकून ठेवतात व काही ठिकाणी झाकून न ठेवता तसेच ठेवतात. आता तुम्ही जेथे राहता त्या ठिकाणची जशी पद्धत असेल तशी तुम्ही करू शकता. सुगड देवासमोर ठेवायचा आहे आणि दुसरा एक सुगड तुळशीपाशी नेऊन ठेवायचा आहे. घरातील सर्व थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे.
त्याचबरोबर काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर 5 जणींना वाण म्हणून देतात, पण हे सुगड संक्रांतीच्या दिवशीच दान करतात. देवीच्या मंदिरातही काही जणी हे सुगड दान करतात. आता आपण जाणून घेऊया नवरीचा वौसा म्हणजे काय. आपल्या महाराष्ट्रात नवीन नवरीसाठी मकर संक्रांतीचा सण हा खूप आनंदाचा आणि उत्साहाचा खास वेगळाच असतो. महाराष्ट्रात मकर संक्रांत नवीन नवरीच्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते. नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते. त्याशिवाय हळदी कुंकवाच्या दिवशी तिला हलव्याचे दागिने घातले जातात. या परंपरेनुसार 5 वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू म्हणजेच कुंकवाचा डबा, कंगवा, आरशी, बांगड्या, टिकली, काळी मणी, बांगड्या अशा भरपूर वस्तू दान देतात. तर कोकणात नवीन नवरीचा वौसा भरला जातो. पहिला वौसा हा 5 किंवा 25चा असतो. 5चा वौसा म्हणजे त्यात 5 विड्याची पाने, 5 सुपारी, 5 खारीक, 5 वेलची, 5 लवंग, 5 हळद कुंड, 5 खोबऱ्याचे तुकडे किंवा खोबऱ्याच्या वाट्या. तर 25चा हा वौसा आणि त्याचे हे साहित्य असते. 25च्या वौशामध्ये सगळे साहित्य हे 25 असतात. म्हणजेच 25 विड्याची पाने, 25 सुपारी, 25 खारीक, 25 वेलची, 25 लवंग, 25 हळकुंड, 25 खोबऱ्याचे तुकडे व 1 तुळशीसाठी विडा इत्यादी साहित्य असतं. पहिल्या मकर संक्रांतीला पहिली संक्रांत ही माहेरी असते. त्यामुळे हा वौसा तुम्ही आई, काकी, सासू, नणंद, मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही देऊ शकता. वौसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.